कर्नाटका गुलबर्गा शहर में डिप्टी कमिश्नर ऑफिस के रूबरू गुलबर्गा जिला जनता दल सेकुलर के अहदेदारान और अरकान ने मिलकर गुलबर्गा जिले के किसानों के साथ हो रही नाइंसाफियों को लेकर डिप्टी कमिश्नर गुलबर्गा के तवज्जुह से रियासती हुकूमत को मेमोरेंडम पेश किया। गुलबर्गा जिला जनता दल सेकुलर के सदर बलराज गुत्तेदार ने मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए कहा कि रियासती कांग्रेस हुकूमत किसानों के साथ सौतेला सलूक कर रही है। रियासती हुकूमत अपनी गारंटी आवाम तक पहुंचाने में नाकाम हो चुकी है। कोई डेवलपमेंट का काम नहीं किया जा रहा है। हर कदम पर रियासती हुकूमत नाकाम नज़र आ रही है। बलराज गुत्तेदार ने मज़ीद कहा कि गुलबर्गा ज़िले के किसानों का इस साल फसल का बड़ा नुकसान हुआ है। गुलबर्गा ज़िले में ज़्यादातर किसान तोर की फसल उगाते हैं। तोर दाल पूरी दुनिया में सप्लाई की जाती है और नंबर 1 क्वालिटी की होती है। पूरे कर्नाटका में एक साथ किसानों के हक में एहतजाज मुनज़्ज़म किया गया। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। Justice! I want justice! I want justice! I want justice! Down, down! 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 आज का जनता दल पक्ष के तरफ से कलबुर्गी जिले में एक बहुत बड़ा प्रतिभटन हम लोग पूरा तमाम पक्ष का नेतागण आयोजित किया है। विषय यही है कि किसान का विरोध ये सरकार है और जो गारंटी झूठ का गारंटी के जो बोल के महीने महीने आपके अकाउंट में डालेंगे बल्कि जो वायदे किए थे वो भी पूरा जो है वो लोग नहीं कर पा रहे हैं। डेवलपमेंट पूरा जीरो हो चुका है और हमारा कुमार स्वामी साहब और हमारा देवेगौड़ा साहब ने ये ऐलान कर दिया कि ये सरकार कंप्लीटली फेलियर हो चुका है। इसलिए हम लोग पूरा राज्य और जिला हर जगह एक एक तालुका भी पकड़कर हम लोग प्रतिभटन कर रहे हैं आज का दिन। इसका मतलब यही है कि आगे आने वाला दिन ये लोग सिर्फ झूठ का वायदे करते, ये लोगों को मालूमात हो गया है। फिर भी अभी जो इतना ही नहीं, खाली किसानों के नहीं, जो एम्प्लॉयमेंट है उनको भी तनख्वाह करेक्ट टाइम पे नहीं दे। अभी किसान लोग बाहर और लोग वेट कर रहे बोलो तो भी उन लोगों को फिक्र नहीं। देखिए आप उनको बाहर बैठे पूरा तमाम बंडी रहे तो उनको भी हम लोग अभी सपोर्ट दे रहे हैं। किसानों के लिए क्या हालत में लेके आया है ये सरकार बोल के हम लोग एक जेडीएस पक्ष कभी भी किसानों की तरफ से बात करने वाला पार्टी है। किसानों के लिए पानी हो गया, वो हो गया, बहुत सारा काम ये पक्ष कहे सो हम लोग देखे सोए, आप भी देखे से गुलबर्गा में भी आज ये पानी का कैनाल मुखांतर पानी आना बोले तो वो देवेगौड़ा जी का दिया सो वरदान है। ये एक ऐसा चीज बताओ बोलो जो इन्हों कामयाब के लिए करे सो काम है। पूरा यहाँ के नेतागण पूरा आज विरोध पक्ष का नायक भी है, होते हुए भी आज कुछ भी डेवलपमेंट नहीं है। कलबुर्गी जिले में केडीपी मीटिंग ही नहीं हो रहा है। केडीपी मीटिंग भी पहले 3 महीने में एक बार होता था, आज कहाँ हो रहा है मीटिंग, क्यों नहीं हो रहा बोले तो नतीजा सामने है। उनका डेवलपमेंट कुछ नहीं है, बोलने के लिए पूछने के लिए कुछ भी नहीं, पैसा नहीं है और गारंटी देने के लिए भी पैसा नहीं। तो ऐसे सरकार यदि चलता है तो कहाँ हमारा लोग जाना, आगे आने वाले किसान लोग किधर जाना। आज नेटे रोग से तूर दाल पूरा तोगरी जो हमारा प्लस ग्रो करते हैं इधर का तोगरी नाड़ बोल के बोलते हैं हम लोग कि तूर दाल इधर से नंबर 1 वर्ल्ड में नंबर 1 तूर दाल यहीं से बनता है। वो तूर दाल भी जो किसान लोग लास्ट में गए वो पूरा लोग भी पूरा आज रो रहे, आंसू बहा रहे। उन लोग के पास पैसे नहीं है, जो फल ले आए से उनको भी सरकार एक मानवीय तरफ से उनके अकाउंट में अच्छा पैसा डालने का सोचकर आज भी उनके लिए कुछ भी नया इंसाफ नहीं दिया। इसीलिए आज किसान लोग भी स्ट्राइक करे, पूरा गांव से खेती बाड़ी करके बंडी लोग लेकर आए से हम भी उनको सपोर्ट देने जा रहे हैं। मैं यही बात बोलूंगा, आगे आने वाले दिन में कांग्रेस सरकार पूरा देश में किधर भी नहीं रहेगा। ऐसे इन लोग अगर चलते रहेंगे तो ये संपूर्ण देश को, राज्य को, सभी लोगों को मालूम होना
किसको वोट देकर हम क्या गलती की है बोलकर इन लोग को मालूम हो बोल के मैं समझता हूँ। आगे तो लोग सुधारे तो लोगों का पार्टी के लिए अच्छा है, लोगों के लिए अच्छा है, किसानों के लिए अच्छा है। ये बात बोलकर मैं दो बातें कलबुर्गी जिले ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನತಾದಳ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಮುಖಂಡರುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧ ರೈತರ ವಿರುದ್ಧ ಏನು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಯಾವ ಸುಳ್ಳ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿಫಲರಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಸಮಯದಿಂದ ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ದುಡಿತಾ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಎಂಪ್ಲಾಯಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಸ್ಯಾಲರಿನೂ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ನೆಟೆ ರೋಗದಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇವತ್ತು ಲಕ್ಷಾಂತರ ಗಟ್ಟಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಎಕರೆ ಲಾಸ್ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಕೂಡ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇವೆಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ವಿಫಲರಾಗಿದ್ದಾರೆ। ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆ ಕೂಡ ಅವರು ಮುಂದೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಚುನಾವಣೆಗೋಸ್ಕರ ಬೇಕೋ ಎದಕ್ ಬೇಕೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಏನು ತಿಂಗಳ ಕೊಡಂತ ಏನವರು ಎಲ್ಲಾ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲಾ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಅವ್ರು ಏನು ತಿಂಗಳ ನಿಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ಗಳಿಗೆ ಹಾಕುತ್ತೀವಿ ಅಂತ ಏನು ಎಲೆಕ್ಷನ್ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಏನು ಅವರು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ಯಾವುದು ಕೂಡ 6 ತಿಂಗಳಾದ್ರೂ ಕೂಡ ಸರಿಯಾದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಬ್ರಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಒಬ್ರಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಯಾವಾಗ ಕೂಡ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಿಂದ ಮೂಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ಎಂಪ್ಲಾಯಿಗಳು ಕೂಡ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲೇ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನೆಟೆ ರೋಗದಿಂದ ರೈತರು ಹಾಳಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲರನ್ನ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರೈತ ಪಕ್ಷ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವತ್ತು DC ಮೇಡಮ್ ಅವರು ಭೇಟಿಯಾಗಿ ಇವೆಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಸರ್ಕಾರ ಸರಿಪಡಿಸದೇ ಇದ್ರೆ ಇದು ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಎಂಬುದೊಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದಂತ ಜನತಾದಳ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲಾ ಮುಖಂಡರು ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕು ಮಟ್ಟದಿಂದ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು ಮುಖಂಡರುಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೀವಿ। ಈಗ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತೀವಿ, ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಇದು ಹೋರಾಟ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಕ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ತರ ಇವರು ಮುಂದುವರೆದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಹಿನ್ನಡೆ ಆಗೋದು ಖಚಿತ। ಅದಕ್ಕಾಗಿನೇ ಇವತ್ತು ಅವರು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಕ್ಕೆ ಹಿಂತಿರುಗಿದರೆ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಜನತಾದಳ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತು ಕೂಡ ಜನರ ಪರವಾಗಿ, ರೈತರ ಪರವಾಗಿ, ಬಡವರ ಪರವಾಗಿ, ಕಾರ್ಮಿಕರ ಪರವಾಗಿ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಮಗದೊಮ್ಮೆ ನಾವು ಸಂದೇಶವನ್ನು ರವಾನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಈ ಹೋರಾಟ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ, ಈ ರೈತರಿಗೂ ಕೂಡ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದೀವಿ, ಅವ್ರನ್ನ ಕೂಡ ನಾವು ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೀವಿ। ಯಾರೇ ಇವತ್ತು ಅನ್ಯಾಯ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತವ್ರ ಜೊತೆ ಜನತಾದಳ ಪಕ್ಷ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಮಸ್ಕಾರ। अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है SAR फैंटेसी वाटर पार्क। सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Birnakapon near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826।